चिनू याला पाहतोय. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ होतोय आणि गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज नवनीतला आपण पाहतोय. टायमर आम्ही बरोबर पहिला चेंडू आदळल्यानंतर स्टार्ट करणार आहोत. याची दक्षता दोन्ही टीम्स आपण घ्यायची आहे. चला वेळ कमी खर्च करा विनंती असेल. बरोबर 10:17 झालेली आहेत. स्ट्राईकला बॅटर धनंजयला आपण पाहतोय. पहिला चेंडू यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये 3-3 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. फेकी साईने फार उशिराने केली आणि दरम्यान धनंजयने 2 धावा पूर्ण केल्या. धनंजय ऑन दी मार्क तर संघाचं श्री गणेशा 2 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. सरळ बॅटने यावेळेस समोर खेळायचं होतं. टायमिंग व्यवस्थित नव्हतं. चेंडूने उंची गाठली, लांबी गाठता आली नाही, परंतु नशीबवान राहिला की चेंडू अगदी नो मॅच लँडला लँडिंग झाला आणि 2 धावा पूर्ण झाल्या. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस प्रॉपर कनेक्शन नाहीये. शॉर्ट मिड विकेटला रिंग मध्ये चेंडू अडवला जाणार. 1 धाव इथे देखील पूर्ण होतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च झाल्या, त्यानंतर 1 धाव खर्च. स्ट्राईकला बॅटर यावेळेस आपण शिनूला पाहतोय. पहिल्यांदा स्ट्राईकला आपण शिनूला पाहतोय. नवनीत तयार. यावेळेस बॅकफुटला जाऊन फार सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू वेगाने सरकतोय सीमारेषेच्या दिशेने, नाही थांबणार. मिळेल चौकार. 4. मल्हारी शिव मार्तंड अवतारी, त्याची सोन्याची नगरी, त्याची सोन्याची नगरी. हे देव माझा मसोबा मल्हारी ना ठाकरेचे पाड्याचा कैवारी. लुक ॲट दॅट. आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय. काय सुंदर फटका होता. नेत्रदीपक फटका. फलंदाज शिनूच्या बॅटमनारला पहिला चेंडू फेस करताना चौकाराने त्याने त्याचं अकाउंट ओपन केलं. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र फुटवर्कचा वापर नाहीये. अगदी जागेवरनं चेंडूला खेळायचं होतं. तेवढा शार्प आणि सुंदर असा मी म्हणेन चेंडू टाकला गेला गोलंदाज नवनीतच्या माध्यमातून. आणि नवनीत देखील सांगून देतोय की पहिला चेंडू तुझा होता, हा चेंडू माझा असेल. डॉट बॉल येतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळतोय. वारंवार चेंडूमध्ये बदल केला जातोय, टप्प्यामध्ये बदल केला जातोय आणि हे फार गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला फलंदाजाला थांबवायचा असतो ना, त्यावेळेस तुमचा टप्पा आणि लाईन असणं फार गरजेची असेल. ती सध्या तरी मी म्हणेन चांगली लाईन आणि टप्पा आपण नवनीतच्या माध्यमातून पाहतोय. सलगचे 2 चेंडू डॉट झाले. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 7 या अंकावरती आहे. कोणत्याही प्रकारचा विकेट हा मात्र गमावलेला नाहीये. एक चांगली पार्टनरशिप पहिल्या डावामध्ये पाहायला मिळतोय. टीम ताडाली या संघाची. नवनीत तयार. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फार सुंदर फटका पाहायला मिळतो. त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण. जबरदस्त एफर्ट. 100 पैकी 100 गुण आता आपण या क्षेत्ररक्षकाला देणार आहोत. स्वतःला झुंकून दिलं होतं. चेंडू पण पोचला गेला, चेंडूला अडवलं आणि आपल्या संघाकरता बरोबर 3 धावा या वाचवला गेल्या. सो एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 8 या अंकावर विदाउट लॉस. आणि गोलंदाज नवनीतचं कौतुक करूया. बरोबर 2 मिनिट 47 सेकंदाने त्याने हा षटक पूर्ण केलेला आहे. क्या बात आहे. 5 मिनिटाचा आम्ही वेळ तुम्हाला दिलेला आहे प्रति षटकामागे आणि फक्त 3 मिनिटांमध्येच या गोलंदाजाने षटक पूर्ण केला. कौतुकास्पद कामगिरी गोलंदाज नवनीत याची. चालू असलेला सामना आपण पाहताय. ग्रुप बी मधला हा पहिला सामना आहे आपण पाहतोय. एका बाजूला टेंबवली संघ आहे, दुसऱ्या बाजूला ताडाली संघ आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतोय आणि गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आपण संदीप मडवी याला पाहतोय. नांदूरकर आहे, माफ करा. स्ट्राईकला बॅटर आडव्या बॅटने यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. प्रॉपर कनेक्शन नाहीये. जमिनीच्या साह्यानं चेंडू स्क्वेअरला रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. दरम्यान कालुराम तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण कालुरामच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळतोय. धावसंख्या 9 या अंकावरती आहे. फार सुंदर पार्टनरशिप पहिल्या डावामध्ये पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं ताळमेळ पाहायला मिळतोय. प्रति चेंडू मागे चांगल्या धावा जोडल्या जातात. इथे हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली. पाहिलं की चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. एक पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न
डाव्या हाताने फिकी आली दरम्यान तोपर्यंत 2 धाबा पूर्ण होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. फार सुंदर ताळमेळ पाहायला मिळालं, फार चांगली बॉन्डिंग पाहायला मिळाली आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धाबा इथे पूर्ण धावसंख्या डबल डिजिटमध्ये पाहायला मिळते. 1 और 11. षटक क्रमांक 2 पाहत आहे संदीप नांदुरकरला आपण पाहतोय गोलंदाजी करताना. पुन्हा एकदा संदीप तयार. ही लाईन आता पाहणं गरजेचं आहे. वाईट बॉल डाव्या स्थितीच्या बाहेर चेंडू आहे. गती वाढवायची होती फलंदाजी अगदी मी म्हणेन खोलवर टप्पा टाकायचा होता, परंतु लाईन थोडीशी चुकली गेली. पंचांनी दोन्ही समांतर केलं. संदीपला दंडित करण्यात आलं आणि एक्स्ट्रा धाव आता जोडली जाणार. 12 धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. भारताचा डावकुरा शैलीचा ऑलराऊंडर युवराज सिंग याचा जर्सी नंबर 12 आहे आणि तो सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे सरळ बॅटने मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडू आहे त्यात शेल ड्रॉप झाली. दुसरीचा प्रयत्न 2 पूर्ण, तिसरी होणार का? रामने मात्र फेकी केली आणि इथे जीवदान देखील मिळालं आणि 2 धाबा देखील पूर्ण झाल्या. खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं, त्याचा फायदा फलंदाजाने उचलला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि 2 धाबेच्या मदतीने धावसंख्या 14 या अंकावरती आहे. महंगा पड सकता है. हा कॅच जो आहे ना तो थोडासा महागात पडू शकतोय, कारण फलंदाज चांगले फटके मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ऑन साईडला खेळायचं होतं परंतु या फटक्यामध्ये आपण जर पाहिला ना तर नजाकत होती, परंतु नजर चेंडूवरती नव्हती. पडल्यानंतर चेंडूने आतमध्ये वळण घेतलं, बॅट आणि पॅटच्या मधना चेंडू ट्रॅव्हल झाला, एस्टनच्या मागे गेला. फलंदाज नशीबवान राहिला की एस्टनचा वेध घेतला नाहीये. डॉट बॉल येतोय. संदीप सध्या तरी चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. यावेळेस उडी मारून हा फटका खेळला जातोय. मिडल ऑफ द बॅट चेंडू होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहता मिळतोय आणि पाहता 2 धावा इथे पूर्ण होत्यात. धावसंख्या 2 या मदतीने आपण पाहतोय 16 या अंकावरती आहे. षटक क्रमांक 2 अजूनही मार्गस्थ आहे आणि काही चेंडूंचा खेळ आता बाकी आपण पाहतोय. 1 चेंडू असावा. बरोबर 6 मिनिटे आता झालेली आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. संदीप पुन्हा एकदा तयार. हलक्या हाताने फक्त चिनला ढकललं गेलं. पुश करो और खुश रहो हे साधं उदाहरण आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2 हे देखील आता समाप्त झालं. सो एंड ऑफ द सेकंड ओव्हर. धावसंख्या 17 या अंकावरती आहे. कोणत्याही प्रकारचा विकेट गमावलेला नाहीये, ही चांगली गोष्ट आहे. कारण कसं असतो ना मित्रांनो, ज्यावेळेस तुमची सलामीची जोडी चांगलं कार्य मैदानाच्या आतमध्ये करत असते ना, त्यावेळेस येणारे फलंदाज जे आहेत ना ते फ्री माइंड क्रिकेट खेळत असतात. त्यांना कोणत्याही प्रकारचा दबाव नसतो आणि ज्यावेळेस एखादा दबाव फलंदाजाच्या अंगावर नसतो ना त्यावेळेस त्याची खेळी मात्र नेहमीच साकारताना आपण पाहत असतो. षटक क्रमांक 2 आता समाप्त झालं. धावसंख्या 17 आहे. कोणताही विकेट नाहीये. पहिला डाव साकारताना ताडाली संघ. सात मिनिटांमध्ये 2 षटकं पूर्ण झालेली आहेत. क्या बात आहे. टेंबवली संघाचं आपण कौतुक करूया. वेळेसंबंधित फार सुंदर सहकार्य त्यांचं पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतोय आणि गोलंदाजी करण्याकरता रुपेश मडवी यांना पाहतोय. बॅटर तयार. यावेळेस समोरच्या दिशेमध्ये चेंडू हवेत. फलंदाजी विकेट डोक्यात. राम तिथे आहे. कोणती मिस्टेक होणार नाहीये आणि विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का लागला. टीम ताडाली या संघाला. मिळाला. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता गोपाळला आपण पाहतोय. या गोपाळबद्दल सांगायचं झालं तर दमन या स्पर्धेमध्ये या खेळाडूने फार सुंदर खेळ साकारला होता.
आज या चषकामध्ये या चाचणी स्पर्धामध्ये आज गोपाळ कशा प्रकारे खेळ साकारणार याच्याकडे आता सर्वांचं लक्ष लागणार. गोलंदाज रुपेश तयार. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा हवेमध्ये. गोलंदाज स्वतः प्रयत्न करतोय. या मॅचमध्ये सलग ती दुसरा झेल रुपेश सोडतोय. खरं तर मी म्हणेन झेल झाला असता कदाचित मोठा धक्का लागला असता, परंतु धक्का लागलेला नाहीये. गोपाळची विकेट थोडीशी महागात पडू शकते, कारण मोठ्या फटक्यांकरता गोपाळला ओळखलं जातं. नेहमीच आपल्या संघाकरता मोठी कामगिरी करताना आपण गोपाळला पाहिलेलं आहे. आता या जीवदानाचा किती फायदा उचलणार गोपाळ, आता हे पाहणं गरजेचं आहे. खरं तर विकेट क्रमांक 2 देखील पाहायला मिळालं असतं, परंतु झेल ड्रॉप झाली आणि 1 धावी ते पूर्ण झाली. 18 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. ऑन साईडला यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. पुलचा फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका टप्प्यामध्ये चेंडू उचलला जाणार. धनंजयने 1 धाव पूर्ण केली. माफ करा, धनंजय आऊट झालेला. शेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. बरोबर वेळेवरती आता आपण पाहतोय टेंबोली संघाला गोलंदाजी करताना जी वेळ आम्ही त्यांना दिलेली आहे त्या वेळेवर मात्र आता ती कामगिरी करत आहेत. ऑन साईडला खेळायचं होतं. नजाकत फटक्यामध्ये होती. नजर चेंडूवरती नव्हती. पडल्यानंतर चेंडूने वेध पकडला, उंची गाठली आणि एस्ट्यांच्या मागे चेंडू डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. काय सुंदर गोलंदाजी पहिल्या डावामध्ये टेंबोली संघाची पाहायला मिळते. आतापर्यंत आपण पहिल्या डावाचा विचार केला, फक्त 1 चौकार आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पुन्हा एकदा रुपेश तयार. गोपाळ करता. हो, इथे मात्र चेंडू गोलंदाजी हातानं सुटलेला आहे. सकाळचं सत्र आहे. दौ देखील अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. त्या अनुषंगाने आपण पाहतोय तर रुपेशच्या चेंडू हातामध्ये सटकला गेला. कोणताही चेंडू नाही आहे आता. पुन्हा एकदा तयार. गोलंदाज रुपेश. ही लाईन आता पाहणं गरजेचं आहे. कुठेतरी व्हेरिएशन करायचं होतं. स्लोरवरतीचा चेंडू होता. मी म्हणेन फिंगर जास्त फिरवला गेला. डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू हाताळला गेला. दोन्ही समांतर दिलीप सरांनी आमच्या केलं आणि अवांतर 1 धाव आता जोडली जाणार. अतिरिक्त 1 धाव जोडली जाते. धावसंख्या 1च्या मदतीने आता 20 या अंकावरती आहे. 1 विकेट नक्कीच गमावलेला आहे टीम ताडाली या संघाने. यावेळेस समोर खेळला जातोय. मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेच्या पार जातोय. 6 धावांकरता षटकार. काय जबरदस्त फटका सजवला. बरोबर इन बॅट चेंडू होता. गोपाळच्या अगदी बॅटच्या समोर चेंडू आदळला होता. क्षणाचा विलंब गोपाळने केला नाहीये. सरळ बॅटने फटका खेळला. मिड विकेटच्या बाहेर चेंडूला पाठवलं आणि 6 धावा यावेळेस गोपाळने प्राप्त केल्या. जबरदस्त फटका. पुन्हा एकदा चांगला फटका. हा देखील सीमा पार जाणार का? यस, मॅक्सिमम. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 40+ संघात क्रिकेटच्या दुनियेत यांचाच बोलबाला. 40+ संघात क्रिकेटच्या दुनियेत यांचाच बोलबाला. मास्टर 40+ मास्टर 40+ मास्टर 40+ चा बोलबाला. नक्कीच हर्ष, मी मगाशी म्हणालो होतो गोपाळचा झेल जो सोडलेला आहे ना, कदाचित महागात पडू शकते. कारण गोपाळ एक स्फोटक बॅट्समन आहे. नेहमी त्याच्या बॅटमनात चांगली खेळी आपण साकारताना त्यांना पाहिलेलं देखील आहे. आणि आता कुठेतरी टेंभोली संघाला ते आता महागात पडतोय. षटक क्रमांक 3 आता समाप्त झालं. धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकारांच्या मदतीने अगदी वेगाने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली 32 या अंकावरती. यानंतर होणारा सामना जयदुर्गा सुरई विरोधात जय हनुमान टेंभोली. दोन्ही टीमचे कॅप्टन्स 4थ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत आपण रिपोर्टिंग करायची आहे. अन्यथा आपल्यास पेनल्टीचा सामना करावा लागणार. शेवटचं षटक मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज काळूराम मडवीला पाहतोय. जादूगर ऑफ टेंबोली याला म्हटलं जातं. जादू आहे त्याच्या बोटांमध्ये आणि ती जादू आज साकारणार का? पहिला चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा समोर खेळला जातोय. साई तिथे आहे. साईकडनं चूक होणार नाहीये आणि विकेट क्रमांक 2 आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. झेल फार सुंदर झाली. बॅट्समन आउट. 40+ संघात क्रिकेटच्या दुनियेत यांचाच बोलबाला. 40+ संघात क्रिकेटच्या दुनियेत यांचाच बोलबाला. मास्टर 40+ मास्टर 40+ मास्टर 40+ चा बोलबाला. जबरदस्त चेंडू होता. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेत होता. फटका फार सुंदर खेळला गेला, परंतु मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये. चेंडू सरळ जाऊन साईच्या हातामध्ये विसावला गेला आणि षटक क्रमांक 4 चालू असताना पहिल्या चेंडूवरती
काळूरामला विकेट मिळाली. मी मगाशी उल्लेख केला होता की हा जो गोलंदाज आहे ना, हा टेंबोली गावाचा जादूगर आहे आणि पहिल्याच चेंडूवरती त्यांनी जादू साकारली. न्यू बॅटर क्रमांक 4 वरती योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. बरोबर 14 मिनिटं झालेली आहेत या सामन्याला. वेळेवरती सामना चालू आहे. क्या बात आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा विकेट धोक्यात. दूरवर क्षेत्ररक्षक आहे, इथे चुकी होणार नाहीये. चांगला झेल संपन्न झाला आणि 0 या आकड्यावरती योगेश देखील बाद झाला. 1 मोर विकेट डाऊन. मसोबा मल्हारी शिव मार्तंड अवतारी त्याची सोन्याची नगरी त्याची सोन्याची नगरी. हे देव माझा मसोबा मल्हारी ना ठाकरेचे पाड्याचा कैवारी. देव माझा मसोबा मल्हारी ना ठाकरेचे पाड्याचा. नितीन तिथे होता आणि खरं तर नितीन म्हटलं तर टेंबोली संघाचा द वॉल ऑफ नितीन म्हटलं जातं त्याला. भिंत आहे ती त्या संघाची आणि त्या भिंतीने फार सुंदर झेल पकडला. योगेश मात्र 0 धावेवरती बाद झाला आणि आता आपण पाहतोय गोलंदाज काळूराम जो आहे तो हॅट्रिक वरती आहे. आता ती हॅट्रिक पूर्ण तो करणार का याच्याकडे प्रेक्षकांचं, आमच्या मान्यवरांचं आणि पाठीराख्यांचं लक्ष आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 32 या अंकावरती आहे आणि बॅक टू बॅक 2 विकेट काळूरामने प्राप्त केले आहेत. या चेंडूवरती जर त्यांनी विकेट प्राप्त केला तर या चाचणी स्पर्धेमधली या पर्वामधला पहिला गोलंदाज ठरेल हॅट्रिक करणारा. गोलंदाज तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस पुन्हा एकदा बॅट फार जोराने फिरवली होती परंतु संपर्क नाहीये. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेतोय आणि त्या वळण घेण्याच्या चेंडूमध्ये फलंदाज थोडा फसला गेला आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. याकरताच याला जादूगर म्हटलं जातं. हर्ष, मी मगाशी उल्लेख केला होता, हा जादूगर आहे गोलंदाजीचा आणि सध्या तरी जादू मैदानाच्या आतमध्ये पसरवतोय. स्लॉप स्लिप खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली जाते. फिंगर अप, फलंदाज होतोय बाद. मसोबा मल्हारी शिव मार्तंड अवतारी त्याची सोन्याची नगरी त्याची सोन्याची नगरी. हे देव माझा मसोबा मल्हारी ना ठाकरेचे पाड्याचा कैवारी. लुक ॲट दॅट. काय सुंदर चेंडू होता. पडल्यानंतर सरळ एस्ट्यांचा वेध घेणारा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने नक्कीच केला. अगदी एस्ट्यांच्या समोर सापडला. पंचांकडे प्रश्न विचारलं गेलं आणि प्रश्नाचं उत्तर देखील मिळालं. फिंगर अप झाली आणि फलंदाज बाद झाला. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज काळूराम याची. आतापर्यंत आपण विचार केला तर एकही धाव काळूरामने खर्च केलेली नाहीये. आतापर्यंत 4 चेंडू त्याने टाकलेले आहेत आणि विकेट बघा काय सुंदर त्याने हाताळले आहेत. नक्कीच गोपाळला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला तो उभा आहे, ज्याने मागच्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 षटकार मारले आणि त्यानंतर आपण पाहतोय गोपाळ सध्या तरी नॉन स्ट्राईक एंडला वाट पाहतोय की मला एखादा चेंडू काळूरामचा मिळावा आणि त्या चेंडूवरती मी हॅट्रिक माझी पूर्ण करावी. ती आता हॅट्रिक षटकार ती पूर्ण करणार का हे महत्वाचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला दीपक. आता दीपक किती उजेड पाडणार मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं गरजेचं आहे, कारण काही चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. कोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस प्रॉपर कनेक्शन नाहीये. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. दरम्यान जोपर्यंत चेंडू उचलला जाणार, फेकी केली जाणार, एक धाव इथे पूर्ण होताना पाहायला मिळते. बरोबर 16 मिनिटे हे झालेली आहेत आणि अगदी वेळेवरती आपण आता सध्या ते चाललेले आहेत. यानंतर होणारा सामना जयदुर्गा सुरई विरोधात जय हनुमान टेंबोली. दोन्ही टीमचे कॅप्टन या षटकानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे. गोलंदाज काळूराम एकदा तयार. ओलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला, जबरदस्त फटका. सजनी चली साजन के घर, बोलेंगे मेरे 6 रन. षटकार. शेवट केला या फलंदाजाने. या चषकामधली, या चाचणी स्पर्धेमधली हॅट्रिक देखील पूर्ण केली आणि शेवट गोड केला. सो एंड ऑफ दिस 4 ओव्हर 4 षटकांचा खेळ हा समाप्त झाला आणि धावसंख्या 39 च्या अंकावरती आहे. चला आपण टॉसकडे वळणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये जोडायचं आहे. जयदुर्गा सुरई विरोधात जय हनुमान टेंबोली. दोन्ही टीमचे कॅप्टन्स.
पहिला डाव इथे समाप्त झालेला आहे. आपण पाहतोय पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना आपण पाहतो टाडाली या संघाने 39 धावा या जोडलेल्या आहेत. समीकरणाचा आपण विचार केला येणारे आता 4 षटके आणि 40 धावेंची गरज. दरम्यान आपण टॉसकडे वळणार आहोत. सुरई संघाचा संघनायक आलेला आहे. टेंबवली संघाचा संघनायक आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची, अन्यथा आपणास पॅनल्टीचा सामना करावा लागेल. लक्षात असू द्या. जे हनुमान टेंबवली संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायची आहे, कारण सुरई संघाचा संघनायक इथे हजर झालेला आहे. काय जबरदस्त खेळ साकारताना गोपाळला आपण पाहिलं. खरं तर मी मगाशी उल्लेख केला होता की गोपाळचा जो झेल सोडलाय ना तो कदाचित महागात पडू शकते, आणि त्यानंतर गोपालने पलटवार केलं, स्वतःला सिद्ध केलं, स्वतःला प्रूफ केलं आणि 3 षटकार त्याने बॅक टू बॅक ठोकले आणि या चाचणी स्पर्धेमधली या पर्वामधला पहिला फलंदाज ठरला. त्यांनी षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली. टेंबवली संघाचा संघनायक लास्ट ऑफिशियल कॉल आहे. आपण लवकर लवकर टॉस बॉक्स मध्ये जुळायचं आहे. सुरई संघाचा संघनायक आलाय, फिल्डिंग सजवायची आहे. सुरई संघाचा संघनायक इथे आलेला आहे. टेंबवली संघाचा संघनायक आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची आहे, अन्यथा आपणास पॅनल्टीचा सामना करावा लागणार आहे. तसंच तडाली संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. बरोबर 16 मिनिटांमध्ये पहिला डाव इथे समाप्त झालेला आहे. बघा, सर्व संघनायकांना विनंती आहे, ज्यावेळेस आम्ही तुम्हाला टॉससाठी बोलवू त्या आपण लगेचच यायचं आहे. चेंडू पडण्याच्या आधी आपण यायचं आहे. जर चेंडू आदळला गेला मैदानाच्या आतमध्ये तर तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. टीम टाडाली आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि फलंदाज टेंबवली संघ आपण सज्ज ठेवायचं आहे. ओव्हर टू जयवंत पाटील सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद योग पायकर. चला तर क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली संघाने प्रथम बॅटिंग करताना 39 धावा जोडलेल्या आहेत आणि 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग हा करावा लागेल. सन्माननीय संतोष आत्माराम ठाकूर यांचं शुभ आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. टेंबवली संघाला हे लक्ष्य पार करावं लागेल. 24 चेंडू आणि 40 धावा असे लक्ष्य प्रति षटकाचा आपण जर विचार केला तर 10.00 च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील. एक चांगली धावगती ही ठेवलेली आहे. आपण पाहतात मास्टर 40+ चाचणी स्पर्धा 2025. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. रॅडिकल सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाकराचा पाडा आयोजित ही भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा. खूप सुंदर मैदान आहे. स्वर्गीय रामचंद्र दादाजी पाटील व स्वर्गीय कृष्ण कान्हा चौधरी क्रीडानगरी वर हा क्रिकेटचा महासंग्राम, नवीन सीझन, नवीन पर्व आणि आता इथून खऱ्या अर्थाने क्रिकेटला सुरुवात झालेली आहे भिवंडी तालुक्यामध्ये. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहत आहात. पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. चला टॉस करण्यासाठी लवकरात लवकर यायचंय. जय हनुमान टेंबवली, कारण जयदुर्गा सुरई संघ कर्णधार इथे उपस्थित आहे, याची नोंद घ्यायची आहे. चला जय हनुमान टेंबवली संघ कर्णधार लवकरात लवकर या टॉस करण्यासाठी. थँक्यू सो मच जयवंत पाटील सर. सुरई संघाचा संघनायक आपण देखील लवकरात लवकर यायचं. टेंबवली संघाचा देखील आलेला आहे आणि टॉस करण्याकरता मी विनंती करतोय BNN कॉलेजचे वरिष्ठ लिपिक सुभाष ठाकूर साहेब आणि संतोषजी ठाकूर दोन्ही मान्यवरांनी विनंती करतो टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे टॉस करण्यासाठी. सुरई संघाचा संघनायक आपण लवकरात लवकर यायचं आहे. मान्यवरांना देखील आम्ही विनंती करतो आपण देखील आम्हाला टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे.
पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम साहेब, आपलं देखील स्वागत आहे रॅडिकल चषक 2025 मध्ये. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत. तर नाण्याची बाजू आहे, एका बाजूला हेड आहे, एका बाजूला टेल आहे. बघा, एका बाजूला हेड आहे, एका बाजूला टेल आहे. दोघांपैकी एकाचा कॉल करायचा आहे आणि कॉल करणार आहेत टेंबवली संघाचे संघनायक. हेड असा यांचा कॉल आहे, दादा आपण उडवायचा आहे. हेड असा कॉल आहे टीम टेंबोली संघाच्या संघनायकाचा आणि टेल आलेला आहे. धन्यवाद मान्यवरांना विनंती करतो, आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. जास्त काही विचारणं नाही, सामना चालू आहे, फक्त निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच योग पायकर. तर पॉवर प्ले ते षटक सुरू आहे शिन्नूच्या रूपामध्ये. धावा आहेत धावपलकर 7. जयदुर्गा सुरे यांनी जर्मन टेंबवली. दोन्ही कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. षटकातील पुढचा चेंडू राखण्यासाठी शिन्नू सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक दक्ष होता. 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडूला उचलणार फेकणार वेळ होती बॅटरकडे. एक धाव कंप्लीट करण्याची. सिंगलने धावसंख्या पुढे जाईल. धावपलकावर 8. चांगली सुरुवात जय बजरंग टेंबवली या संघाची बघायला मिळते. पुढे स्टेपआउटून सरळ बॅटने फटका केला होता. स्ट्राईट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक झेपावतोय. गोपाल चांगले क्षेत्ररक्षण करतोय. वेल होती बॅटरकडे 2 धाव पूर्ण करण्याची. चांगली फलंदाजी. दोघांमध्ये चांगला तालमेल बघायला मिळतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना हे 2 बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आणि खराब चेंडूचा चांगला समाचार घेतात. विशेष म्हणजे मनपसंद हे षटक आहे पॉवर प्लेचे षटक आणि मनमुराद फलंदाजी करताना आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू स्टेप मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. धावा धावपलकर कायम आहेत 10. अजून 30 धावा इथून बनवाव्या लागतील विजय मिळवण्यासाठी आणि चेंडू शिल्लक आहेत बरोबर 19. गणित आमचं लगेच तयार असते. पुढचा चेंडू मिडॉनला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष होता. एकच धाव मिळेल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावपलकर बिनगडी बाद 11. नन फॉर 11. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. चांगली सुरुवात आहे. टिट फॉर टॅट जशाच तसं उत्तर देताना टीम पाहतो आपण. जय बजरंग टेंबवलीला विशेष म्हणजे कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. एक जमेची बाजू आहे या संघाची. खेळतोय वैयक्तिक कालुराम. 3 चेंडूंचा त्याने सामना केला. 1 चौकाराच्या साह्याने 7 धावांवर खेळतोय. त्याला चांगली साथ देतोय नवनीत एका बाजूने. 3 चेंडूंचा त्याने देखील सामना केला. वैयक्तिक 4 धावांवर तो खेळतोय. एक धाव उत्तम आणि सदृढ आरोग्यासाठी 40+ क्रिकेट तुम्ही खेळा आणि तुमचं आरोग्य चांगलं ठेवा आणि हेच उद्दिष्ट साधून पाहतोय मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीच्या मान्यतेने आपण पाहतात रॅडिकल चषक 2025 ची ही भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा. पुन्हा एकदा मी सर्वांचं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सेकंड ओव्हरला दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्क करतोय दीपक. दीपकला इथून विकेट मिळून निश्चित द्यावा लागेल आपल्या संघाला. विजय जर विजयापर्यंत घेऊन जायचं असेल तर ब्रेक थ्रूची खूप नितांत आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 29 धावा इथून पूर्ण कराव्या लागतील विजय मिळवण्यासाठी. दीपक तयार होते बॉलिंग मार्कवर. छोटासा रनवे. आडव्या बॅटने चेंडूला खोदून काढलेला आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक योगेश आहे. चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. धावबादची संधी. पहिला फलंदाज बाद होईल धावबाद स्वरूपामध्ये. 40+ 40+ मास्टर 40+. 40+ 40+ मास्टर 40+. 40+ 40+ मास्टर 40+. 40+ 40+ मास्टर 40+. जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास. आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास. 40+ 40+ मास्टर 40+. 40+ 40+ मास्टर 40+. 40+ 40+ मास्टर 40+. धावबाद स्वरूपामध्ये पहिला धक्का लागलेला आहे.
सांघिक 12 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय नवनीतच्या रूपामध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीश. विकेटची आवश्यकता ताडाली संघाला आहे आणि तो विकेट मात्र धावबाद स्वरूपामध्ये मिळाला. दबाव निर्माण करावा लागेल जर या सामन्यावर मजबूत पकड विजयश्री खेचून आणायची असेल तर. ह्या उलट आपण पाहतोय 24 चेंडूंमध्ये 40 धावा पूर्ण कराव्या लागतील टेंभवली टीमला. ओ इनसाइड आउटचा फटका. वेल शॉट. सुपर शॉट. जबरदस्त टायमिंग आपण बघितला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला. 6 धावांकरिता षटकार. चेंडू पार न मारू असा उडवून चेंडू पार न मारू षटकार. एक काल होता भारताचा वीरेंद्र सेहवाग अशा फटक्याचे फटके लिहिलेल्या खेळायचा आणि सध्याच्या घडीचा क्रिकेटचा आपण जर विचार केला तर विराट कोहली अशा प्रकारचे फटके लिहिलेल्या खेळताना आपण पाहतोय. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर काय फटका खेळला. आल्या आल्या षटकारांचे स्वागत केले गोलंदाज दीपक याचं. षटकाराच्या साह्याने धावसंख्या पुढे जाताना 18 लॉस बाय 1 विकेट. पुढचा चेंडू तयार होते बॉलिंग मार्कवर दीपक. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्क्वेअर आणि दिशाहीन चेंडू टाकला होता दीपक याने. एक अतिरिक्त धाव फलकावर ऍड केली जाईल आणि या सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 19 धावा. 19 लॉस ऑफ 1 विकेट. चांगली सुरुवात आहे. टिट फॉर टॅट जैसे को तैसा जवाब दिया जा रहा है आणि चेंडू मात्र जमिनी लगत चालला एक्स्ट्रा कव्हर कडे. क्षेत्ररक्षक सत्यवान तिथे होता त्याच्याकडून चूक झाली. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 1 धाव होती तिथे 2 धावा अक्षरशः पलून पूर्ण केल्या. सतीश काय दर्जेदार खेळ सादर करते आपल्या संघासाठी. धावसंख्या 2 ने आता पुढे जाताना 21 या आकड्यावर. चांगला खेळ बघायला मिळतो टेंभवली टीमचा. संथ गतीने चेंडू टाकला होता. धीम्या गतीने चेंडू टाकला होता. अगदी फलंदाजाचा वीक पॉइंट ओळखून चेंडू डिलिव्हर्ड केला होता गोलंदाज दीपक याने. चेंडू जाते डॉट. धावा कायम आहे धावपलकावर 21. एक गडी बाद झालेला आहे. अजून 19 धावा इथून पूर्ण कराव्या लागतील. पुढचा चेंडू दीपक याचा. यस रेफर करण्यात आलेला आहे वाईट साठी. बॅटिंग साइडचा रिव्ह्यू आहे का. यस पंचांचा सॉफ्ट सिग्नल अंपायर. यस वाईट नाही पण बॅटिंग साइडचा हा रिव्ह्यू आहे. वाईट चेक केला जाईल. फेअर डिलिव्हरी. चेंडू डॉट. रिव्ह्यू लॉस. लक्षात घ्यायचा बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू गमावलेला आहे. पुढचा चेंडू दीपक याचा. हो चांगला फटका आहे. चेंडू मिड ऑफ लॉंग ऑफला येतोय. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक आणि यस होय फलंदाजाला आता मैदान सोडावं लागेल. अजून एक बॅटर बाद होतोय. कर्णधार देखील आहे. कॅप्टन पदाची धुरा सध्या सांभाळतोय आणि कॅप्टन नॉक इन त्याला खेळावी लागेल. इथून विजय मिळवायचा असेल तर. सुरुवात चांगली झाली होती पण 2 विकेट देखील गमावलेल्या आहेत टेंभवली संघाने. पुढचा चेंडू दीपक याचा. ओ चॉप केलेला आहे चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचण्याचा जरूर प्रयत्न केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा मात्र रोखू शकत नाही तो फिल्डर आणि अशा प्रकारे 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 24. बरोबर 2 षटक ही अगदी पूर्ण
वेळेमध्ये पूर्ण करताना हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे या सामन्याचा जर आपण विचार केला तर बरोबर वेळेचं भान राखून दोन्ही संघ खेळताना पाहतोय. दोन्ही संघांची प्रशंसा करावी लागेल. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी धावा बनवावे लागतील. इथून 16 लगेच हर्ष गायकवाडचं गणित देखील तयार असते. हर्ष गायकर चांगली स्कोरिंगची भूमिका पार पडताना. चला आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 16 धावा इथून पूर्ण कराव्या लागतील. यानंतर एक चांगली फाईट टक्कर बघायला मिळेल. डिपेंडेबल चॅम्पियन जयदुर्गा सुरई आणि जय हनुमान टेंभवली अशी टक्कर यानंतर प्रेक्षकांना बघायला मिळेल. नाणेफेक देखील झालेली आहे दोन संघांमध्ये. आज एकूण 3 पूल मध्ये, पूल ए, पूल बी, पूल सी असे 3 पूल मध्ये 9 संघ आपले नशीब आजमावणार आहेत. कोणते संघ आज क्वालिफाय होतील संध्याकाळी याचं उत्तर आपल्याला मिळेल. गोपाल ज्याने फलंदाजी खूप सुंदर केली आपल्या संघासाठी, 3 षटकार लगावले, 19 धावांची धुवाधार त्याने बॅटिंग केली. आता इथून गोलंदाजीमध्ये चांगली चमक त्याला दाखवावी लागेल. 12 चेंडू शिल्लक आहेत, धावा बनवाव्या लागतील 16. तिसऱ्या षटकाला सुरुवात. आता मात्र सामना अतिशय रोचक आणि रोमांचक स्थितीमध्ये बघायला मिळतोय. चिप करण्याचा प्रयत्न केला होता, बचावात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, पण एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे राम द्वारा. बघा याला म्हणतात तंत्रशुद्ध खेळ. जिथे एक धाव होती तिथे 2 धावा पूर्ण केल्या. रामला ठाऊक आहे की 12 चेंडू आणि 16 धावा असं गणित आहे. सिंगलला डबल मध्ये जरी कन्वर्ट केलं तरी आपण या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो आणि त्याच ध्येयाने आणि त्याच उद्दिष्टाने तो खेळ सादर करतोय. 2 धावा पूर्ण केल्या. आता येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा बनवाव्या लागतील इथून 14. 11 चेंडू आणि 14 धावांची गरज. विकेट घ्यावे लागतील, दबाव निर्माण करावा लागेल ताडाली संघाला. ह्या उलट सोपं समीकरण आहे. 14 धावा पूर्ण कराव्या लागतील येणाऱ्या 11 चेंडूंचा जर आपण विचार केला तर. पुन्हा एकदा मोठा फटका न खेळता फक्त अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू गेला थर्ड मॅन कडे. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष होता. एकच धाव मिळेल रामला. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्ड वर आपण पाहतोय 27. 10 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 10 गेंदे 13 रन. 10 बॉल रिमेनिंग. 13 रन्स टू नीट. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. खूप सुंदर चेंडू होता. फलंदाजाला पूर्णपणे चकित केलेला आहे. चांगला चेंडू. इम्पॅक्ट इन लाईनचा आपण जर विचार केला तर चेंडू मिडल स्टंप वरून सरळ निघून गेला होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावा कायम आहेत धावपलकावर. पुन्हा एकदा फ्लिकचा फटका आपण पाहतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक दक्ष आहे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण 2 धाव पूर्ण करतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. ओव्हर थ्रो होत आहे. तिथे एक्झॅक्टली काय घडले पाहावं लागेल. फलंदाजाच्या अंगाला चेंडू आदळला होता, त्यामुळे निश्चित फक्त 2च धावा ग्राह्य धरल्या जातील याची नोंद घ्यायची आहे. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 29 धावा. 11 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू असतील 8. 8 मध्ये 11 पूर्ण करावे लागतील. 8 गेंदे 11 रन. सामना अतिशय रोमांचक, पण सतीश ची प्रशंसा करावी लागेल. चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. तळ ठोकून आहे खेळपट्टीवर. पुढचा चेंडू. चेंडूने अनपेक्षित उचली घेतली होती. डबल माइंडेड द्विधा मनस्थितीमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला फटका खेळायचा की चेंडूला सोडून द्यायचा, अशा प्रकारची स्थिती आपण बघितली फलंदाजाची. पण चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज. यष्टीरक्षक झेपावतोय आणि गडी बाद होतोय सतीश. धनंजय होता यष्टीरक्षक. आणि आता मात्र 3 षटकांचा खेळ देखील संपन्न झालेला आहे. धावा धावपलकावर स्थिर आहेत. 29,
अंतिम षटक 6 चेंडू आणि विजयासाठी इथून 11 धावा या पूर्ण कराव्या लागतील. 13 धावांची खेळी सादर केली सतीश याने, पण आपल्या संघाला विजयापर्यंत त्याला घेऊन जाता आलेले नाही. खेळपट्टीवर अजूनही भरोशाचा खेळाडू जो मधल्या फलीतील एक विस्फोटक आणि झंझावाती बॅटर आहे नितीन, आणि त्याला साथ देण्यासाठी स्वतः संघाचा संघनायक राम. अंतिम षटक घेऊन येते महेश. चांगला बॅटल या दोन संघांमध्ये बघायला मिळतोय. 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा पूर्ण कराव्या लागतील. महेश उंच पुरा गोलंदाज सज्ज होते बॉलिंग मार्कवर. फक्त डिफेन्सिव्ह रित्या खेळून काढलेल्या चेंडूला शॉर्ट बॅकलिपने डिफेन्स केला होता चेंडूला. 1 धाव पूर्ण केली. रामला देखील ठाऊक आहे की नितीनकडे चांगली क्षमता आहे, मोठे मोठे फटके तो खेळू शकतोय आणि तेच त्याने काम केलं आपल्या संघासाठी. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. आता शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू महेश याचा राईट आर्म ओव्हर द स्टंप. शकता एक मोठा फटका येईल का? रामच्या बॅट मधून वेगवान चेंडू होता. एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि कंपल्सरी 9 धावा पूर्ण कराव्या लागतील. 3 गेंदे 9 रन. 3 बॉल लेफ्ट अँड 9 रन्स टू नीट. आणि खरोखरच अप्रतिम झेल टिपतो लॉंग ऑफला शिनू. अजून एक गडी बाद होतोय टेंबवली संघाचा राम. पूर्णपणे हवी झाला होता संघ आपण जर बघितला जय बजरंग टेंभवली. पण त्यानंतर तिसऱ्या षटकाचा आणि चौथ्या षटकाचा आपण जर विचार केला तर चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी बघितली. आता शेवटचे 2 चेंडू फक्त शिल्लक आहेत. धावा बनवावे लागतील इथून 9. विजयाकडे अगदी समीप होता, जवळ होता असंच म्हणावं लागेल टेंभवली संघ. पण विकेटवर विकेट ह्या चाललेल्या आहेत. पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये साई येतोय न्यू बॅटर. एखादा चमत्कार करावा लागेल. चमत्कार क्रिकेटमध्ये नेहमी होत नसतात, कधी कधी होत असतात. तर आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा पूर्ण करावी लागते. साई कडे देखील चांगली क्षमता आहे, त्याला सिद्ध करून दाखवावी लागेल. विजयापर्यंत घेऊन जायचं असेल तर 2 चेंडू 9 धावांची गरज. चला अधिकचा वेळ घेऊ नका ताडाली संघ. आम्ही समजू शकतो सामना अतिशय क्रुशियल मोमेंट्स मध्ये आहे. वाढवे बॅटने खेळून काढले चेंडूला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. एकच धाव पूर्ण केलेली आहे साई याने. शेवटचा 1 चेंडू आणि आता 8 धावांची गरज. एक चेंडू 8 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. जर गोलंदाजाने ठरवलं तर तो 8 धावा देईल. पण महेश शेख संघाचा प्रमुख खेळाडू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचा चेंडू 8 धावांची गरज. आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलाय अलॉंग दी कार्पेट आणि ह्याच बरोबर पहिल्या विजयाची नोंद करतोय संघ स्वर्गीय रामू शेठ प्रतिष्ठान ताडाली. हार्दिक हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक, टफ लक. जय बजरंग टेंभवली. जय हनुमान टेंभवली. आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा कॅप्टन.
मॅन ऑफ द मॅच गोज टू द मिस्टर गोपाल, ज्याने अफलातून खेळ सादर केला या सामन्यामध्ये. विजयाचा शिल्पकार गोपाल ठरलेला आहे. 19 धावांची तडाखेबंद खेळी, 3 षटकार त्याने लगावले, एक महत्वपूर्ण विकेट देखील त्याने मिळवून दिलेला आहे. आम्ही गोपालला सामनावीराचा हा पुरस्कार देणार आहोत. गोपाल आपण यायचं आहे हा सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. अतिथी कक्षामध्ये हा सामनावीराचा पुरस्कार गोपालला निश्चितच आम्ही देणार आहोत.